Hello, my dear friends. Welcome to my UVC English channel. I am Usha Chandankar. I hope all of you are happy and healthy. So, friends, बघा आज आपण करेक्ट अल्टरनेटिव्ह बघणार आहोत. यामध्ये व्हर्बचे जे फॉर्म आहेत ते कसे पुट करायचे किंवा त्यामध्ये टेन्सनुसार कोणता फॉर्म परफेक्ट बसतो ते आज आपण बघणार आहोत. आता हे जे काही एक्झाम्पल्स इथं आपण घेतलेले आहेत ते सर्व एक्झाम्पल्स विविध परीक्षेमध्ये किंवा एक्झाममध्ये आलेले एक्झाम्पल्स ते आज आपण घेतलेले आहेत. म्हणजे महत्त्वपूर्ण असे हे एक्झाम्पल्स आहेत किंवा ते परत एक्झाममध्ये येऊ शकतो. जसे ज्या एक्झाम्स आहेत जसं PSIची एक्झाम झालं, तलाठी झाली किंवा रेल्वेच्या ज्या काही एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये हे सर्व आलेले क्वेश्चन्स आहेत. सो फ्रेंड्स बघा, लेट स्टार्ट नाव. फर्स्ट क्वेश्चन आहे इथं, ही ब्लँक फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स. ऑप्शन दिलेला आहे हॅज लर्न्ड, इज लर्न्ड, हॅड लर्न्ड अँड विल लर्न्ड. बघा, असं जेव्हा सेंटेन्स असते किंवा बिफोरचं ज्या सेंटेन्समध्ये बिफोर येतो तर एका पार्ट ऑफ एक घडणाऱ्या जर घटना असतील आणि ते सेंटेन्स जर बिफोरनी कनेक्ट केलेलं असेल, जोडलेलं असेल, तर पहिली जी घटना असते ती पूर्ण भूतकाळात असते, तर दुसरी जी घटना असते ती साध्या भूतकाळामध्ये असते. म्हणजेच आता इथं जो टेन्स येणार आहे तो कोणता येणार आहे इथं, तर फर्स्ट आहे इज लर्न्ड. ऑप्शन नंबर सेकंड, ही इज लर्न्ड फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स. The next sentence, the officer blank the villagers' problems. Does not understand, is not understand, do not understand, and last one was not understanding. तर बघा, हा सुद्धा याचा सुद्धा एक रूल आहे की जर सेंटेन्समध्ये अंडरस्टँड जे आपण म्हणतो इथं अंडरस्टँड आलेला आहे, तर अंडरस्टँड किंवा टेस्ट, हिअर किंवा सी अशासारखी जर क्रियापदं येत असतील तर तेव्हा जो टेन्स यूज केला जातो तो असतो साधा वर्तमान काळ वापरतात, म्हणजेच काय सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिसते डज नॉट अंडरस्टँड, म्हणजेच काय ऑप्शन नंबर ए. आता डज नॉट, आता जे सेकंड आहे इज नॉट अंडरस्टँड म्हटलेलं आहे किंवा डू नॉट अंडरस्टँड, वॉज नॉट अंडरस्टँड. वॉज येणार नाही, हा पास्ट टेन्स आपल्याला दर्शवतो, पास्ट कंटिन्यूस टेन्स, आणि हा प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स इज नॉट अंडरस्टँडिंग म्हटलेला आहे. तर आणि डू नॉट अंडरस्टँडिंग, तर हा जो ऑफिसर इथं लिहिलेला दिसतोय आपल्याला सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे, त्यामुळे आपण इथं काय घेतलेलं आहे डज घेतलेला आहे, म्हणजेच काय डज नॉट अंडरस्टँडिंग. ऑप्शन नंबर फर्स्ट. देन थर्ड, फादर ब्लँक रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मुमेंट. ऑप्शन दिलेले आहे आर, इज, वॉज अँड वेअर. बघा, नाऊ, ॲट, प्रेझेंट किंवा ॲट द मुमेंट, स्टील असे जे काही सेंटेन्समध्ये जर येत असतील असे जर वर्ड, जसं इथं आलेलं आहे ॲट द मुमेंट, तर अशा सेंटेन्सचा जो काळ असतो तो काय असतो चालू वर्तमान काळ. म्हणजेच इथं रीडिंग पण दिसते, तर चालू वर्तमान काळ म्हणजेच काय येणार आहे इज. आता आर सुद्धा आहे, पण आर आपण का बरं घेत नाही आहे, कारण आर जे आहे ते सिंग्युलर नाही आहे, तर प्लुरलसाठी आपल्याला हा व्हर्बचा फॉर्म यूज केला जातो, आणि फादर इथं सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला काय येणार आहे इज. फादर इज रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मुमेंट. देन क्वेश्चन 4, यू ब्लँक रिटर्न माय बुक टुमॉरो. ऑप्शन दिलेला आहे शाल, विल, मे आणि कॅन. जर बघितलं तर आपण ही चारही ऑप्शन करेक्ट आहे, परंतु आपल्याला मोस्ट करेक्ट इथं चूज करायचं आहे. तर बघा, आता जवळच्या व्यक्तीला जर आपण परवानगी घ्यायची असेल किंवा जर द्यायची असेल तर आपण काय यूज करतो, कॅन यूज करतो, हा रूल आहे. आणि औपचारिकतेसाठी आपण मे यूज करतो. जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये जर जात असेल किंवा आपल्याला स्कूलमध्ये आपण काय म्हणतो मे आय कम इन सर, तर ती औपचारिकता आहे. परंतु जर आपल्याला जवळच्या व्यक्तीला किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण जर यूज केला तर तो काय होणार आहे देण्याघेण्यासाठी काय यूज केला जातो कॅन, म्हणून काय येणार आहे करेक्ट इथं कॅन. यू कॅन रिटर्न माय बुक टुमॉरो.
Then number 5, when it blank dark, we will have to stop. We cannot work in the dark. ऑप्शन आहे will get, will be getting, gets आणि is getting. बघा, जर सेंटेन्समध्ये will, shall, will, may आणि can असेल आणि वर्बचा जर फर्स्ट फॉर्म असेल तर त्याच्या जोडीने येणारे जे वाक्याचा काळ असतो तो कोणता असतो, तर साधा वर्तमान काळ किंवा प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर आताच आपण बघितलं की जर सेंटेन्समध्ये विल, शाल असेल किंवा कॅन असेल आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केलेला असेल तर त्यामध्ये काय येणार आहे, तो साधा वर्तमान काळ असतो. म्हणजेच काय येणार आहे इथं, गेट्स. व्हेन इट गेट्स डार्क वी शाल किंवा वी विल हॅव टू स्टॉप. वी कॅनॉट वर्क इन द डार्क. इथं कॅन पण आलेला आहे आपण जे म्हटलेलं आहे रूलनुसार. तर इथं काय येणार आहे, गेट्स. Then number 6, when we blank have lunch, we will go for a walk. ऑप्शन आहेत had, shall have, had had आणि have had. तर बघा या सेंटेन्समध्ये सुद्धा रूल आहे की जर साधा भविष्यकाळाच्या जोडीला जर साधा वर्तमान काळ नेहमी असतो साध्या भविष्यकाळासोबत. आता इथं आपल्याला दिसतोय विल गो हा साधा भविष्यकाळ आहे. तर याच्यासोबतला जो येत असतो तो कोणता काळ येत असतो, तर साधा वर्तमान काळ किंवा त्याला काय म्हटलं जाणार, सिम्पल प्रेझेंट टेन्स. परंतु जर तसा पर्याय जर पर्यायामध्ये नसेल तर शाल हॅव्स इथं काय असेल, घ्यावं लागतो. म्हणजेच काय येणार आहे इथं, ऑप्शन नंबर 2. When we shall have lunch, we will go for a walk. Then question 7, saving in the bank blank a great profit was, where, are आणि इथं आहे is. जर सेविंग हा पैशासाठी वापरलेला असेल क्रियापद, तर वापरलेला असेल वर्ड इथं सेविंग, तर जेव्हा ते जे क्रियापद येते ते कसं असते, एकवचनी असते. म्हणजेच काय इथे घ्यायचं आहे आपल्याला, इज घ्यायचं आहे. ऑप्शन नंबर 4. आणि आता लास्ट वन बघा, व्हेन आय रीच द स्टेशन द ट्रेन ब्लँक डिपार्टेड, हॅड ऑलरेडी डिपार्टेड. देन थर्ड आहे इज डिपार्टेड आणि फोर्थ आहे हॅड डिपार्टेड ऑलरेडी. बघा या सेंटेन्समध्ये सुद्धा आपल्याला व्हेन आय रीच द स्टेशन, आता 2 सेंटेन्स कनेक्ट झालेले आहे. याच्यामध्ये जो एक दिसतोय आपल्याला एक सिम्पल पास्ट टेन्स आहे, ओके, आणि एक जो आहे तो परफेक्ट पास्ट टेन्स आहे. म्हणजे जेव्हा सेंटेन्स हे सिम्पल पास्ट टेन्स असेल तेव्हा जे सेकंड सेंटेन्स त्यामध्ये येणार असतं ते कसं असते, परफेक्ट पास्ट टेन्स. म्हणजेच करेक्ट ऑप्शन कोणतं येणार आहे यामध्ये, तर हॅड ऑलरेडी डिपार्टेड. When I reach the station, the train blank, म्हणजेच काय येणार, when I reached the station, the train had already departed. Option number 2. So I hope all your concept about verb form will be clear. I think my video may be helpful for you. So please like, share and subscribe to my channel. And if you have any doubt, so please comment me. Thank you for watching my video.